दिलेला आहे त्यात महत्वाच्या बाबींपैकी 2 बाबी भगिनींच्या दृष्टीने महत्वाच्या। एक, अवघा भगिनी समाज जो या देशातला पूर्वापार वाटचाल करताना त्यांच्या समोर 2 गंभीर समस्या आहेत। हट्टी मुलं, तापट मुलं, अवज्ञाखोर मुलं, घरात काही कुटुंबातले सदस्य चोरून मद्यपान, धूम्रपान किंवा व्यसन करतात किंवा मांसाहार खातात। हा भगिनींसमोर डोकेदुखीचा ताप आहे, मारझोडे करतात। सुंटे वाचून खोकला घालवायचा असेल तर तुम्ही या रुद्र यंत्रावर, मागच्या महिन्यात आपण ओंकारेश्वरला लाखोच्या संख्येनं हा उपक्रम राबवताना आपल्या लक्षात येईल, या रुद्र यंत्रावर पळीनं पाणी टाकून महामृत्युंजय जप करून ते तीर्थ हट्टी, तापट, आजारी, विकलांग, दारू, मांसाहार किंवा आणण्याची अनेक प्रकारची व्यसनं आहेत, तसल्या लोकांना गुपचूप जर ते तीर्थ चहातून, जेवणातून, पिण्याच्या पाण्यातून दिलं, गाजावाजा न करता, नाही तर तुम्ही गाजावाजा केला तर ते घेणार नाही। मुत्सदीपणा आणि चातुर्यपणाला लावून जर हे दिलं, सुंटे वाचून खोकला जाईल। आणि शेवटी घर बसल्या ही आध्यात्मिक सेवा आहे, कुठे काही माईकवर बोलण्याचं, गाजावाजा करण्याचा विषय नाही। घरातल्या लोकांची मूठ आपण घरातच झाकली पाहिजे। झाकली मूठ 1.25 लाखाची तसा नम्र निवेदन आहे। हट्टी मुलांचा हट्ट